आज मी जी इन्स्टंट तवा बर्गरची रेसिपी दाखवणार आहे ना, ती रेसिपी तुम्ही वापरून जर बर्गर बनवलेत तर तुम्ही रेस्टॉरंटचे बर्गर्स अगदी विसरून जाणार. इतके झटपट बनतात आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनतात की नेहमी बनवायला सुद्धा तुम्हाला कंटाळा येणार नाही. पण हे बर्गर्स आहेत आणि ते नेहमी खाऊ नयेत म्हणून तुम्ही नेहमी बनवू नयेत. पण माझा विश्वास आहे की तुम्ही एकदा जरी ही रेसिपी वापरून बर्गर बनवलेत ना, तर मुले नेहमी बनवण्याचा हट्ट करणार. तर चला मग आज मस्त इन्स्टंट बर्गरची रेसिपी बघूयात. तर यासाठी मी हे घरातच बनवून ठेवलेलं पनीर घेतलं आहे. हे 250 ग्राम एवढं पनीर आहे. त्याचे अगदी छोटे छोटे क्यूब्स मी करून घेतलेत. एका पॅनवर 1 छोटा चमचा तेल ॲड केलं. 2 मध्यम आकाराचे कांदे फाईनली चॉप करून घेतले आणि कांदा मीठ टाकून अगदी व्यवस्थित म्हणजे पारदर्शक होईपर्यंत छान परतवून घेतला. कांद्यामध्येच मी 1 छोटा चमचा एवढं साजूक तूप देखील ॲड केलं आणि कांदा पुन्हा छान परतवून घेतला. यामध्ये नंतर मी 1 चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली. व्यवस्थित परतवून घेतली. अद्रक लसूणच्या पेस्टचा कच्चा वास निघून जाईपर्यंत ती व्यवस्थित परतवून घेतली. नंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटोज मी चॉपरला फाईनली चॉप केले होते, ते देखील ॲड केले. छान परतवून घेतलेत. 2 सिमला मिर्च फाईनली चॉप केल्या होत्या, त्या ॲड करून अगदी व्यवस्थित सगळं काही परतवून घेतलं. इतकं छान परतवून घ्यायचं की कोणत्याही पदार्थाचा कच्चा वास राहता कामा नये. नंतर चवीप्रमाणे पुन्हा मीठ ॲड केलं. लाल मिरची पावडर, धने पावडर आणि होममेड गरम मसाला ॲड केला. सगळं काही छान परतवून घेतलं आणि मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं आणि झाकण ठेवून सगळ्या भाज्या अगदी व्यवस्थित शिजवून घेतल्या. भाज्या व्यवस्थित शिजल्या की ह्यामध्ये पनीरचे क्यूब्स ॲड करायचेत. टोमॅटो केचप साधारणतः 1 टेबलस्पून एवढं ॲड केलं. 2 टेबलस्पून एवढं मेयोनीज ॲड केलं. चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स देखील ॲड केलेत आणि सगळं काही अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर शेवटी मी ह्यामध्ये कट केलेली कोथिंबीर ॲड केली. 1 छोटा चमचा बटर ॲड केलं आणि झाकण ठेवून बटर मस्त मेल्ट होऊ दिलं. आता इथे आपलं बर्गरसाठीचं स्टफिंग एकदम मस्त रेडी आहे. हे स्टफिंग चपाती, रोटी, पराठ्यासोबत सुद्धा खायला एवढं भन्नाट लागतं ना, खूप म्हणजे खूपच टेस्टी लागतं. आणि बर्गरसाठी मी ग्रीन चटणी वापरणार होते. ग्रीन चटणीची रेसिपी मी चॅनलवर अगोदरच शेअर केलेली आहे. नक्की सर्वांनी ही रेसिपी बघून घ्या. ग्रीन चटणीमुळे बर्गरला एवढा मस्त फ्लेवर येतो ना, बर्गरची टेस्ट खूपच वाढते. त्यानंतर बर्गर बन मी मधोमध कट करून 2 भाग करून घेतलेत आणि थोडंसं साजूक तूप किंवा बटर ॲड करू शकता. पॅनवर बटर किंवा साजूक तूप टाकून बर्गर बनची आतील बाजू छान भाजून घेतली. त्यानंतर एका हाफ भागाला मी हिरवी चटणी लावून घेतली. 2 मोठे चमचे एवढं मी ह्याला स्टफिंग व्यवस्थित ॲप्लाय करून घेतलं आणि हे स्टफिंग एवढं टेस्टी बनतं की यामुळे बर्गरची चव खूपच वाढते. आणि बघा इथे मग 1 चीजची स्लाइस मी ॲड केली आणि हा रेडी आहे आपला बर्गर छान तव्यावर भाजण्यासाठी. नंतर तव्यावर थोडंसं बटर किंवा साजूक तूप, थोडासा पावभाजी मसाला आणि कोथिंबीर ॲड करायची आणि हा बर्गर बन 2ही बाजूंनी अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि मस्त रेडी आहे आपला भन्नाट असा इन्स्टंट तवा बर्गर. खूपच टेस्टी बनतं हे सगळं आणि पुन्हा खाण्याची इच्छा होते. मुलींनी आणि नवऱ्याने तर हा बर्गर एवढा एन्जॉय केला ना. आणि मला ही रेसिपी अगदी झटपट करण्यासारखी वाटली. आपल्याकडे वेळ कमी असेल आणि बर्गर घरीच खावा वाटला आणि शक्यतो रेस्टॉरंटचा बर्गर खाण्यापेक्षा घरीच सगळे फ्रेश इन्ग्रेडियंट्स वापरून बनवला तर त्याची टेस्टसुद्धा खूपच भन्नाट येते. चला तर मग सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.